न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। तलवाडा पारसपाडा अंगणवाडीची भिंत कोसळली, पत्राद्वारे सूचित करूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बालकांचा जीव धोक्यात। पालघरच्या दुर्गम आदिवासी भागात प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाचा पुन्हा प्रकार घडला आहे। तलवाडा पारसपाडा येथील अंगणवाडीची जीर्ण भिंत रात्री कोसळली। सुदैवाने जीवितहानी टळली, पण प्रश्न आहे, उद्या असेच घडले तर जबाबदार कोण? तलवाडा पारसपाडा रात्रीच्या सुमारास अंगणवाडीची जीर्ण झालेली भिंत कोसळली। परिणाम, संपूर्ण इमारत क्षतिग्रस्त। सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने कोणतीही जीवितहानी नाही। ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी अनेक वेळा सीडीपीओ आणि बांधकाम विभागाला लेखी पत्रव्यवहार करून इमारतीच्या दुरुस्तीची मागणी केली होती, पण संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र या पत्रांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले। परिणाम आज समोर आहे। दुर्गम भागात लहान मुलांच्या शिक्षणासाठी असणारी अंगणवाडीच जर धोकादायक असेल तर सरकारच्या पोषण आणि शिक्षण या योजनांचे काय? ही केवळ इमारत नाही, तर या वाड्याच्या, गावाच्या चिमुकल्यांचे भवितव्य आहे। ग्रामस्थांची एकच मागणी, सदर घटनेची सखोल चौकशी करावी आणि या दुर्लक्षासाठी जबाबदार असलेल्या दोषी अधिकारी व अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी। पत्र देऊनही दुरुस्ती नाही, भिंत कोसळल्यावर जाग येणार का? आदिवासी भागातील विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होतात, पण पायाभूत सुविधा मात्र मोडकळीस आल्या आहेत। प्रशासनाने आता तरी डोळे उघडून तातडीने पुनर्बांधणी करावी, अन्यथा उद्याची दुर्घटना टाळता येणार नाही। आय न्यूज 28 मराठी वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ।